मध्यंतरी मी एक व्हिडिओ टाकला होता, टाटा पंचच्या फॉग लॅम्पचं स्विच चेंज केलं होतं. तो व्हिडिओ तुम्हाला टाकला होता, तो तुम्ही यूट्यूबला जाऊन बघितला असालच माझ्या चॅनलला. तर त्यावेळीसुद्धा मला ते एवढं खास वाटलं नव्हतं, कारण मला जसं हवं होतं तसं स्विच मिळालं नाही. तर आता मला एक स्विच मिळालं आहे. तर हे एक स्विच मला मिळालं, ह्याला इंडिकेटर पण आहे. तर हे स्विच मी आता फॉग लॅम्पचं पहिलं आहे ते चेंज करून आता नवीन बसवणार आहे माझ्या गाडीला. तर मी विवेक बखले, तुमचं माझ्या नंदू उवाच या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी आता हे जे स्विच आहे ते स्विच इथे ह्या गाडीला बसवतो आहे. कुठे बसवायचं, कसं बसवायचं ते आपण बघूच. तर चला आपण हे स्विच बसवूया. आधी पहिलं स्विच कसं होतं हे दाखवतो तुम्हाला, जे मी नवीन बसवलं होतं. पहिल्यांदा बेड स्विचसारखं स्विच होतं, ते चेंज केलं आणि एक रेड कलरचं स्विच बसवलं होतं. ते स्विच काढून टाकतोय आणि हे स्विच बसवतोय. तर चला बघूया. बेड पद्धतीतलं जे स्विच होतं ते काढून टाकलं होतं आणि मी या ठिकाणी स्विच लावलं. हे स्विच मी आता काढून टाकतो आणि हे जे स्विच आहे ते बसवतोय. कुठे जमेल त्या ठिकाणी मी ते लावेन. बघू, अजून कुठे लावायचं हे फिक्स नाही आहे. जसं मला जागा मिळेल त्याप्रमाणे हे मी स्विच बसवेन. या ठिकाणी होल मारतोय मी, बघा, हे स्विच लावण्यासाठी. आणि होल कसा मारायचं, तर ही ड्रिल मशीन आहे, हे बघा, त्याला पुढे हे बीट लावलं आहे, त्याने मी आता होल मारतो इथे. बरोबर इथे ते स्विच लावता येईल. इथे ड्रिल मशीनने होल मारताना पाठीमागे काही होणार नाही त्या ड्रिलने. हे आधी पहिलं मी मोबाईलचा कॅमेरा मागे टाकून बघितलं, चेक केलं तर ओके होतं. होल तयार झाला आहे. आता त्याच्यामध्ये ते स्विच बसवतो मी. फॉग लॅम्पची ही वायर आहे ती थोडी लहान असल्यामुळे मी काय केलं, ह्या स्विचला थोडी एक्सटेन्शन वायर लावली आहे आणि आता ही ह्याच्यामध्ये टाकेन. हे बघा, हे ह्याच्यात टाकून घेईन आणि हे अशी फिक्स करेन. हे बघा, ही अशी फिक्स करेन आणि हे असं लागेल इथे बटन. हे बघा, हे स्विच असं लागलं की मग ह्याचं कनेक्शन, ह्या वायरिंगचं कनेक्शन मी इथून वायर सगळ्या बाहेर आले आहेत की ह्या वायरिंगचं कनेक्शन ह्याच्याशी करून टाकेन आणि हे स्विच इथे फिक्स होईल. बटन बसवलं आहे. आता हे इथे वायरी बाहेर आल्या आहेत, या मी आता इथे ह्या वायरशी कनेक्शन करून घेतो आणि नंतर फायनल रिझल्ट काय आहे तो तुम्हाला दाखवतो. आणि हा कलरला सुद्धा मॅच झाले, बघा, सर्व व्यवस्थित वाटतंय. तर हे आता कनेक्शन झालेलं आहे आपलं. तिन्ही वायरी मी लावून टाकल्या आहेत. तर आता हे झाल्यानंतर आपण फायनल रिझल्ट काय आहे तो बघूया, तुम्हाला दाखवतो मी. तर बघा, हे तिन्ही वायरी लावून झालेल्या आहेत आता. आणि हे इथले स्विच, हे पहिलं उलटं होतं जरा, हे ग्रीनवर झालेला बल्ब तुम्ही खाली केला, काढून परत केलं ते काढता येतं. क्लिप असतात त्यामुळे ते काढता येतं. त्याप्रकारे हे झालेलं आहे पूर्ण. आता वायर्स पण सगळ्या लावून झालेल्या आहेत. तर आता मी पहिल्यांदा लाईट चालू करतो. हे आधी बंद आहे, बंद करून चालू करतो. आता झालं आहे, हा व्हाईट लाईट पडली आहे. ठीक झाल्यानंतर परत एकदा बंद करून चालू करतो. हा झाला आता येलो कलर. परत बंद करतो, चालू करतो. हा झाला आता येलो आणि व्हाईट कलर. अशा प्रकारे मी हे ते स्विच चेंज केलेलं आहे आणि हे
इथे मॅच पण होतं आहे व्यवस्थित। तर हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। चॅनल माझा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझा व्हिडिओ हा सगळ्यांना। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।